लेते हैं क्या? और सवाल दूसरा ये है कि ये होते हुए भी आप चुनाव करवाना चाहते हो? कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही मतदारांवर अन्याय होणार नाही। जो मतदार योग्य आहे, मतदार यादीमध्ये आहे आणि ज्याची या मतदारांची तपासणी प्रिसाइडिंग ऑफिसर लेवलवर पण होते, तिथे त्यांना पोलिंग एजंट किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरला काही त्याच्यामध्ये डाऊट आला, तिथे सुद्धा ते तपासणी करू शकतात। उद्धव ठाकरे बैठक झाली होती, या बैठकीमध्ये त्यांनी काही मागण्या ठेवल्या होत्या कि जो संभाव डुप्लीकेट वोटर्स हैं उनकी संख्या कितनी है और आप कितने तारीख तक इनको चिन्हित कर पाएंगे, क्योंकि आप 2 तारीख को ही वोटिंग लेने की बात कर रहे हैं। नाही, मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली जे फिगर्स आहेत ते अभी मेरे पास अप्रॉक्सिमेट फिगर नहीं है। सर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सगळ्या नेत्यांनी तुमच्यासोबत एक बैठक घेतली होती, काही मागण्या त्यांनी तुमच्याकडे ठेवल्या होत्या, त्या तुम्ही पूर्ण करणार आहात का? आणि या बैठकीच्या पुढे नेमकं काय झालं? सर्वपक्षाची बैठकीच्या अनुषंगाने आम्ही भारत निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवलेला आहे 15 ऑक्टोबर पर्यंतची यादी द्यायला। त्याला अजूनपर्यंत रिस्पॉन्स नाही आहे, मी आधी सांगितलेलं आहे ते। सर, आपण जी निवडणूक जाहीर करत आहात ही राजकीय पक्ष आणि मतदार यांच्यासाठी आपण ती निवडणूक जाहीर करतोय। सर 1 मिनिट, आपण जे उत्तर देत आहे सरकारी औपचारिक उत्तर देत आहे, लोकशाही वाचवण्यासाठी बॅलेट पेपरवर वोटिंग का होत नाही आणि जी मतदानाची यादी आहे तिथं जेवढे सर्व बसलेत किंवा तुम्हालाही माहिती आहे जे वोटिंगची जी लिस्ट आहे किंवा जी लोकांची नावाची गोंधळ आहे तो कंप्लीट जो होत नाही, आधार कार्डशी वोटिंग कार्ड लिंक होत नाही, तो पण तुम्ही मतदान का घेण्याची काय करताय? हे बघा, 2005 मध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण आणली 2005 मध्ये। 2005 मध्ये अधिनियमामध्ये तरतूद केली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची। याशिवाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात वेगवेगळ्या सन्माननीय न्यायालयामध्ये पिटिशन दाखल झालेलं आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयाने निर्वाह दिला आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर योग्य आहे। आपल्या कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची तरतूद योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? सर, एक दुसरा प्रश्न असा आहे की जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे दुबार मतदारांचा, आणि नागरिकांकडून पण काही या संदर्भामध्ये आपल्याकडे मागणी केलेली आहे, राजकीय पक्षांकडून पण मागणी केलेली आहे, कारण तेच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवतात। अशा बाबतीत जर त्यांच्या मनामध्ये शंका असेल आणि आपण म्हणता की मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तुम्ही अडॉप्ट करता, तर याच्यामध्ये ज्या शंका आहे किंवा ज्या तक्रारी आहे त्याबाबत आपण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काय मत मांडलेलं आहे, त्यांच्याकडून काय मत आलेलं आहे की नाहीये? नसेल आलं तर पुन्हा आपण त्याच्यावरती काय भूमिका घेणार आहात? नाही, सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महत्वाची जी मागणी केली होती की त्यांनी 15 ऑक्टोबर पर्यंत मतदार यादी मागितलेली होती आणि ती आम्ही भारत निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे, त्याचं उत्तर अजून आलेलं आहे। वाघमारे साहेब इकडे पुढे, वाघमारे साहेब एक जण विचारा कृपया। वाघमारे साहेब पुढे, एकदा लेफ्ट एक मिनिट, एकदा लेफ्ट ने एकदा राईट ने घ्या। आपण व्हीव्हीपॅट वाघमारे साहेब पुढे नाही, 1 मिनिट, सगळ्यांना विचारू द्या, बाकीचे राहिले त्यांचं होऊ द्यात ना, होऊ देत सगळ्यांना एक होऊ द्या। थांबा 2017 मध्ये आवाज नाही तुमचा, आवाज सुरेंद्र, आवाज नाही, आवाज। 2017 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅटचा वापर पायलट प्रोजेक्ट म्हणून नांदेडमध्ये केला होता। व्हीव्हीपॅटचा नाही, बघा व्हीव्हीपॅट जे आहे, व्हीव्हीपॅट एक तर नंबर 1, 1 मिनिट मला उत्तर देऊ। व्हीव्हीपॅट जे आहे, व्हीव्हीपॅट आपल्या कुठल्याच नियमामध्ये व्हीव्हीपॅटची तरतूद नाही आहे, नंबर 1। आपल्या काही स्थानिक स्वराज्य संस्था, काही स्थानिक स्वराज्य संस्था सोडून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मल्टी मेंबर मल्टी पोस्ट ची तरतूद आहे। म्हणजे महापालिकेमध्ये 4 मेंबर आहेत, नगर परिषदमध्ये 2 आहेत, आणि जिल्हा परिषदमध्ये 1 विभाग 1 गण, आणि अशी जी मल्टी मेंबर मल्टी पोस्टसाठी व्हीव्हीपॅट मशीन सध्या अस्तित्वात नाही आहे। सर्व स्टेट इलेक्शन कमिशन्सची टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी यामध्ये स्थापन झाली आहे आणि त्या टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटीने व्हीव्हीपॅट संदर्भात टेक्निकल स्पेसिफिकेशन अजूनपर्यंत निश्चित केलेले नाही आहे आणि या दृष्टीने व्हीव्हीपॅटचा वापर आपण या निवडणुकीमध्ये करणार नाही। वाघमारे साहेब 15 ऑक्टोबर पर्यंतची आपण वोटर्स लिस्ट मागितलेली आहे, तर हे जे 1 जुलैचा जो कट ऑफ डेट आहे